तसं नाही. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण ऐकवणार आहे. स्वप्न बघायला वास्तव्याचे डोळे लागतात. स्वप्नात टिकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेस व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे जग सामावले आहे. गुरुला नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला नेहमी देवतुल्य मानले गेले आहे, त्या शिष्याने यशाचे शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. गुरु परमात्म्या पेरुष प्रत्येक विद्या कलाशास्त्र याच्या पद्धतीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. खरंच मित्रांनो, गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करताना समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचे पान कधीच सुटत नाही.